राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या लालपरीला आपल्या घामानं आणि कष्टानं जिवंत ठेवणाऱ्या सुमारे 86,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली आहे. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणं कठीण झालं असताना शासनानं तातडीनं 100 कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे, असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीनं कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे 65 कोटी रुपयांचं अनुदान देण्याचं घोषित केलं होतं. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणं अशक्य झालं आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्यानं चर्चा करत 210 कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आणि त्यापैकी 100 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 24 फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजानं उगवला. दिलेला शब्द पाळला अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.